वीर, हां, आज काय खाणार? ढोकळा. ओके. तर आज आपण बघणार आहे डाळ तांदळाचा ढोकळा. तर इथे मी 1 वाटी तांदूळ घेतले आहे बारीक, स्वच्छ धुवून घेतले, त्याला भिजत घातलेले आणि 1 वाटी मी चणा डाळ घेतलेला आहे. ते समप्रमाणातच आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर मी 7-8 तास इथे भिजत घातलेलं होतं. त्यानंतर आपल्याला याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. तुम्ही याला एकत्र पण भिजवू शकता किंवा एकत्र पण ग्राइंड करू शकता. मी याला सेपरेट ग्राइंड केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला याला छान मिक्स करायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकून आपल्याला याला ओव्हरनाईटसाठी ठेवायचं आहे. तर मी एवढ्या मिश्रणाचा 2 वेळा लावलेलं होतं. तर 2 वेळा मी ढोकळा बनवलेला होता. तर यामध्ये मी इथे ॲड केलेलं आहे हळद आणि मीठ. त्यानंतर आपल्याला छान याला फेटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता याला खूप छान अशी जाळी आलेली होती. छान फर्मेंट झालं होतं. इथे आपल्याला प्लेटला छान ऑइल लावून घ्यायचं आहे. तर मी साईडला कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं, ज्यामध्ये मी स्टीम करणार आहे ढोकळा. तर आपल्याला तेल लावलेली प्लेट आधी तयार करायची आहे, इनो टाकायच्या आधी. त्यानंतर मी इथे बॅटरमध्ये 1 चम्मच तेल ॲड केलेलं आहे. तेल टाकल्यामुळे ढोकळा आतून खूप छान असा सॉफ्ट होतं. त्यानंतर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी इनोचं 1 पॅकेट घेतलं होतं, ते इथे ॲड केलेलं आहे. थोडंसं पाणी ॲड केलं होतं, फक्त इनो आपल्याला ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला याला हलक्या हाताने फिरवून घ्यायचं आहे आणि आपली जी तेल लावलेली जी प्लेट आहे त्यामध्ये आपण याला बॅटरला ॲड करायचं आहे आणि हे लगेच करायचं आहे प्रोसेस. जास्त वेळ इथे घालवायचा नाही, कारण इनो जे ॲक्टिवेट राहतो तेव्हाच आपला ढोकळा छान फुलला जातो. तर मी इथे याला स्टीम करायला ठेवलेलं होतं 15 ते 20 मिनटं. त्यावर मी जे ताट ठेवलं होतं त्याला पण मी कापडाने असं बांधलं होतं, म्हणजे त्यामधली वाफ पण त्यावर पडणार नाही. त्यानंतर मी इथे 15-20 मिनटानंतर ढोकळा चेक केला होता, तर आपला चाकू हा एकदम क्लिअर बाहेर आला होता. त्यानंतर आपल्याला लगेच कट करायला घ्यायचं नाही आहे. 10 मिनटं आपल्याला ढोकळा थंड होऊ द्यायचा आहे. त्यानंतरच आपल्याला याचे काप करून घ्यायचे आहे. तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही याचे काप करू शकता. तुम्ही बघू शकता आतून किती छान अशी जाळी आलेली आहे ढोकळ्याला आणि खूप छान असा सॉफ्ट झालेला होता. तर यासाठी आपण तडका तयार करणार आहे. तर तडक्यासाठी मी तेल घेतलं होतं, त्यामध्ये मोहरी ॲड केलेली. मोहरी आवडत नसेल तर तुम्ही जिरं पण ॲड करू शकता. तर इथे ग्रीन मिरची घेतली, ती बारीक कट करून, आणि कढीपत्ता आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. आणि तुम्ही हिंग पण इथे ॲड करू शकता. मी हिंग यामध्ये ॲड केलं नव्हतं, तर हिंगाचा पण टेस्ट खूप छान येतो. त्यानंतर यावर आपल्याला हा तडका टाकून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता ही इतकी छान असे सॉफ्ट झालेले आहे. तर अशा प्रकारे आपला ढोकळा रेडी आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि एकदा या प्रमाणात नक्की बनवून बघा. तर माझ्या बहिणीची डिमांड होती ढोकळ्याची रेसिपी शेअर करा. तिला माझ्या हातचा ढोकळा खूप आवडते. बाय बाय.